जय हिंद. गेल्या 24 तासात ज्या महत्वाच्या घटना घडल्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिले ज्योती मल्होत्रा. तिच्याविषयी इतकी माहिती येते की काय बोलावं. रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. तिने काशीची रेकी केली होती, मथुराची रेकी केली होती, अयोध्येची केली होती. याचा अर्थ काय की पाकिस्तान जे आहे हे केवळ काश्मीरच्या दहशतवादावरती लक्ष केंद्रित करत नव्हतं. त्यांना जी आपली ही धार्मिक स्थळं जी आहे तिथे पण त्यांना काहीतरी दहशतवादी कृत्य करायची होती, अशा प्रकारची ही बातमी आहे. तर म्हणजे आपली ही जी धार्मिक स्थळं आहेत याचं आपण रक्षण हे नीट पद्धतीने करायला पाहिजे आणि दहशतवादावरती लक्ष ठेवायला पाहिजे. दुसरं असं की ज्योती ही अनेक वर्ष पाकिस्तानमध्ये काम करत होती. पाकिस्तानमध्ये ती खूप फिरलेली होती आणि त्यामुळे त्याला पाकिस्तानविषयी इतकं प्रेम निर्माण झालं होतं की ती सारखी पाकिस्तानची स्तुती करायची. पाकिस्तान फार चांगला देश आहे, त्यांनी तिथे टुरिझम व्हायला पाहिजे, मला लग्न करून पाकिस्तानमध्ये सेटल व्हायचं आहे वगैरे वगैरे. तर याच्याविषयी मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करीन की अनेक वेळा ज्या मुली त्यांचं सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड थोडं अनसाऊंड असतं आणि त्यांच्याकडे एखाद्या हँडसम पुरुषाचं लक्ष गेलं आणि तो पुरुष त्यांचं कौतुक करायला लागला तर त्यांचं थोडंसं पाऊल चुकतं आणि मग त्या नको त्या गोष्टी करतात. तर त्याच्यामध्ये ती अडकलेली होती. तर ज्योतीला येणाऱ्या काळामध्ये अजून माहिती आपल्याला मिळेलच की तिला पाकिस्तानने किती फोर्स केलं, ती स्वतःहून ती काय करत होती वगैरे वगैरे. परंतु तिने मला वाटतं जे सर्वात जास्त मोठं काम केलं असेल ते म्हणजे ती युट्यूबर होती आणि ती पाकिस्तान विषयी चांगली माहिती पाठवण्याचा प्रयत्न करायची. म्हणजे पाकिस्तान हा एक चांगला देश आहे, त्यांच्यावरती प्रेम करा. म्हणजे ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला तर त्यावेळेला तिचं नॅरेटिव्ह होतं की ही चूक भारताची आहे की जे आपल्या नागरिकांचं रक्षण करू शकले नाहीत आणि पाकिस्तान त्याच्याशी काही संबंध नाही वगैरे वगैरे. तर आता ज्योती मल्होत्राचं पुढे हे येईलच, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की एक माधुरी नावाची आपली एक आपलं जे दूतावास आहे पाकिस्तानमध्ये 2018 मध्ये तिला पकडण्यात आलं होतं आणि तिने पाकिस्तान करता हेरगिरी केली होती. कारण एक हँडसम तिथला पुरुष तिला फितवण्याचा प्रयत्न करत होता आणि तिने खूप नुकसान केलेलं होतं. आणि नंतर जर तुम्हाला ते आठवत असेल तिला 4 वर्ष किंवा 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ही झालेली होती. आणि याच्या आधी एक अतिशय प्रसिद्ध असं स्कॅन्डल आहे ज्याला सांबा स्पाय स्कॅन्डल म्हटलं जातं, ज्यामध्ये अनेक भारतीय जे सीमावर्ती भागात राहत होते त्यांना पकडण्यात आलं होतं. तर ही पाकिस्तान विरुद्धची ही जी गुप्तहेरांची लढाई आहे ही अनेक वर्ष चालणार आहे. त्याकरता आपण तयार राहायला पाहिजे. परंतु आपल्याला आपल्या युवकांचं, खास तर सीमावर्ती भागात राहणाऱ्या युवकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे की असं देशाच्या शत्रू करता काम करू नका. आणि तुमच्यातला जर कोणी त्यामध्ये फसला काही कारणामुळे तर आम्हाला येऊन सांगा, आम्ही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करू आणि बाकीचं जाळं आम्ही तोडण्याचा प्रयत्न करू. कारण पाकिस्तान अशा प्रकारचे प्रयत्न हे करतच राहील. कारण दुसऱ्या देशांकरता हेरगिरी करणं याला सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन मानव जातीचा म्हटला जातं आणि त्याच्याकरता फक्त 3च कारणं असतात. वेल्थ म्हणजे पैसे, विमेन म्हणजे बायका किंवा हँडसम पुरुष आणि तिसरं वाईन. वाईन म्हणजे दारू प्याला की माणसाचा स्वतःवरती कंट्रोल राहत नाही आणि मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जे हे असतं म्हणजे ते केलं जातं आणि ज्याच्यामुळे त्यांचं पाऊल जे आहे ते वाकडं पडतं. तर असाच असे 1-2 जण हरियाणामधले आहेत. एक जण ड्रग ऍडिक्ट होता, त्याला पैसे पाहिजे होते. एक हरियाणातला ज्यावेळेला त्या गुरुद्वारा म्हणजे जो कॉरिडॉर आहे पाकिस्तान मधल्या गुरुद्वाराला तिथे गेला होता, तर तिथे तो ISIच्या जाळ्यामध्ये अडकला. तर अशा सगळ्यांना आपण शोधायला पाहिजे आणि आपलं काउंटर इंटेलिजन्स नावाचा जो प्रकार आहे हा मजबूत करून आपली सुरक्षा जी आहे ती अजून मजबूत करायला पाहिजे. आणि याच्याशिवाय आपल्याकडे अनेक कॅन्टॉन्मेंट्स आहेत ज्याच्या आतनं रस्ते जातात. आपण जशा रस्त्याने जात असाल तर लक्ष जरूर ठेवावं. कोणी आपल्या कॅन्टॉन्मेंट मध्ये काही चुकीचं काम करत असेल, काही फोटोग्राफी करत असेल तर त्याला ती माहिती आपण आपल्या सुरक्षा एजन्सीजना ही द्यायलाच पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे की पाकिस्तानचे जे जनरल मुनीर आहेत त्यांना फील्ड मार्शलचा दर्जा हा देण्यात आलेला आहे. लक्षात असावं, फील्ड मार्शलचा दर्जा केव्हा दिला जातो? आपण एखादं युद्ध जिंकलं, आपण काहीतरी मोठा पराक्रम केला तर. आपल्याला आठवत असेल की 1971च्या लढाईमध्ये जनरल सॅम माणेकशॉ यांना फील्ड मार्शलचा दर्जा देण्यात आला होता. कारण त्यांनी जे युद्धकला दाखवली होती
तर ते अतिशय सक्सेसफुल असे एक लष्करी नेतृत्व होतं. परंतु मुनीरनी केलं काय? त्यांचा पराभव झाला ऑपरेशन सिंदूरमध्ये. एवढंच नव्हे तर ते 7 दिवस लपून बसलेले होते बंकरमध्ये. कधी ते बाहेर आलेच नाही. आणि याच्यानंतर म्हणजे त्यांची ज्या स्वतःच्या पत्नी आहेत त्या सुद्धा पाकिस्तानमध्ये राहिल्या नाही ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. त्या पळून गेल्या इंग्लंडमध्ये. म्हणजे त्यांच्या पतीच्या प्रोफेशनल कॉम्पिटन्स वरती फारसा भरोसा नव्हता. आणि त्यांना जर आता फील्ड मार्शल बनवलं तर म्हणजे एक फेल्ड जनरल हा फील्ड मार्शल कसा बनू शकतो? तर याचा अर्थ असा होऊ शकतो की पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची जी ताकद आहे ती अजून वाढलेली आहे. आणि या ऑपरेशन सिंधूरचा वापर करून जो राग पाकिस्तानी जनतेला पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात होता तो कमी करण्यामध्ये त्यांना काही यश मिळालं असावं. कारण त्यांचं तर लक्ष थोडंसं भारताकडे जात आहे. परंतु मुनीर यांची बढती ही काही भारताकरता फारशी चांगली बातमी नाहीये. आणि तशीच ती पाकिस्तानच्या लोकशाही करता सुद्धा अत्यंत वाईट अशी बातमी आहे. याचा नंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हाफिज सईद, जे लष्करी तैयबाचे मुख्य होते. त्यांचा जो खास माणूस होता त्याला शहेनशाह म्हटलं जायचं. त्याचं नाव होतं अमीर हमजा. नाव नीट आहे का? अमीर हमजा. तर त्याच्यावरती गोळीबार झाला आणि तो जखमी झालेला आहे. आणि अमीर हमजा हा लष्करी तैयबाचा जे सहसंस्थापक होता आणि तो अतिशय महत्वाचा होता. तो त्यांच्याकरता रिक्रुटमेंट करायचा, त्यांच्याकरता तो पैसे गोळा करायचा. त्या लोकांना म्हणजे तो त्यांचं पब्लिक रिलेशन मध्ये त्याचा मोठा वाटा होता. म्हणजे तो एक अत्यंत महत्वाचा असा नेता होता. आणि त्याला आता गोळीबारात तो जखमी झालेला आहे. आणि सध्या त्याची ISI ची जे रुग्णालय आहे तिथे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. आणि तो 66 वर्षाचा आहे. आणि आपल्याला आठवत असेल तर हा जो हमजा आहे, आपलं जे बँगलोरचं जे सायन्स सेंटर आहे तिथे जो दहशतवादी हल्ला होणार होता त्याच्यामध्ये त्याचा हात होता. परंतु तो हल्ला आपण म्हणजे त्याला सक्सेसफुल आपण होऊ दिलं नव्हतं. आणि हमजाला वर्ल्ड टेररिस्ट म्हणून सुद्धा अमेरिकेने डिक्लेअर केलं होतं. आता हा जर दहशतवादी जखमी झाला असेल तर काही अज्ञात व्यक्ती पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांना मारतायत. त्याच्यामुळे दहशतवाद्यांमुळे भीतीचं वातावरण निर्मिती होत आहे. म्हणजे आता दहशतवाद्यांना काय वाटतंय की जे आमचे मोठे नेते आहेत जसा हमजा होता त्याचं जर रक्षण पाकिस्तान करू शकलं नाही तर जे इतर जे नॉर्मल म्हणजे जे सामान्य दहशतवादी आहेत त्यांचं रक्षण कोण करेल? तर याच्यामुळे थोडीशी रिक्रुटमेंट घटेल पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची. त्यांच्यात थोडं भीतीचं वातावरण निर्माण होईल. आणि ज्यावेळेला मोठे नेते मारले जातात तर त्यावेळेला लष्करी तैयबाची जी एफिशियन्सी आहे ही सुद्धा कमी होते. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. याच्यानंतरचा जो नेक्स्ट मुद्दा आहे बलुचिस्तान आणि सिंध प्रांताच्या याच्यामध्ये. बलुचिस्तानमध्ये आंदोलन होत आहे याच्याशी आपण बोललेलो आहे. सिंधमध्ये सुद्धा आझादीचे नारे हे सुरू झालेले आहेत. म्हणजे जनरल मुनीर होते त्यांच्या समोर लाखो लोक जय बलुचिस्तान म्हणून आरडाओरडा करत होते. तर आझादीचे नारे हे बलुचिस्तानमध्ये पण आहेत, सिंधमध्ये पण आहेत. आणि असं म्हटलं जातं की बलुचिस्तानचा पुष्कळसा भाग हा आता पाकिस्तानी सैन्याच्या आधिपत्याखालती नाही. 80% वगैरे आकडेवारी दिली जाते. अर्थात ती थोडीशी जास्त असू शकते. पण एवढं नक्की की बलुचिस्तानचे जे स्वतंत्रता सेनानी आहेत ते पाकिस्तानी सैन्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले करतायत. आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो अजिबात म्हणजे सुरक्षित नाही. आणि 60-70 अब्ज डॉलर्सची जी गुंतवणूक चीनने तिथे केली होती ती पूर्णपणे वाया गेलेली आहे. आणि याच्यामध्ये आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज येत होती की चायनाचे म्हणजे फॉरेन मिनिस्टर, अफगाणिस्तानचे फॉरेन मिनिस्टर आणि याच्याशिवाय आपल्या पाकिस्तानचे हे एकत्र मिळाले होते. आणि चायनाने त्यांच्यामध्ये करार करण्याकरता त्यांना भाग पाडलं ज्याच्यामध्ये सीपेक कॉरिडॉर जो आहे तो जो पाकिस्तान मधून जातो तो त्याला जोडलं जाणार आहे अफगाणिस्तानशी. तर त्याचं आपण विश्लेषण कसं करतो? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे याचं विश्लेषण मी आधी पण केलं होतं. एकदा पुन्हा रिपीट करतो की पाकिस्तान सीपेक कॉरिडॉरच म्हणजे हा इकॉनॉमिकली व्हायबल नाहीये. तिथनं फारसा व्यापार होत नाहीये. तिथे संरक्षणाकरता 3 डिव्हिजन पाकिस्तानी सैन्याच्या तैनात केलेल्या आहेत. ग्वाडार बंदरामध्ये
कुठलंही व्यापारी जहाज यायला तयार नाहीये. आणि आता जर आपण याला जोडलं अफगाणिस्तानशी, तर काय, याचा भारताला काही फारसा फरक पडणार नाही, कारण भारत इथून खूपच लांब आहे. परंतु अफगाणिस्तानकडे विकायला आहेच काय, फार तर थोडेफार ड्राय फ्रुट्स आहेत वगैरे, की ज्याला एवढ्या मोठ्या रस्त्याची गरज नाही. तर हा जर रस्ता बांधला गेला तर चीनचं पण नुकसान होईल, पाकिस्तानचं पण नुकसान होईल आणि अफगाणिस्तानचं सुद्धा नुकसान होईल. आणि मग काही काही जण तज्ञ सांगण्याचा प्रयत्न करतात की होऊ शकतं की चीनला इथे जे खनिज पदार्थ आहेत, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो इंग्लिशमध्ये, तर असे रेअर मिनरल्स हे मिळू शकतात. आणि तसं झालं तर तिथे म्हणजे त्यांना खूप मोठा फायदा होईल. रेअर मिनरल्स विषयी सुद्धा मी कॉमेंट्री याच्या आधी दिलेली होती. मी एकदा पुन्हा ती रिपीट करतो की जवळजवळ 10 वर्ष रशिया हे अफगाणिस्तानवरती राज्य करत होतं. त्यांचं तंत्रज्ञान खूप चांगलं होतं, पण त्यांना तिथे कुठले रेअर मिनरल्स काही सापडले नाही. मग ज्यावेळेला रशियन चालले गेले 90च्या दशकामध्ये, तर तिथे अमेरिकेचं राज्य आलं आणि जे 2 वर्षापूर्वीच तिथून ते पळून गेले. तर एवढ्या वर्षामध्ये अमेरिका जी तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे, त्यांना कुठलेही रेअर मिनरल तिथे दिसले नाहीत. आता रशियाला दिसले नाहीत, अमेरिकेला दिसले नाहीत. आता चीनी तिथे शोधण्याचा प्रयत्न करतायत. चीनला ते दिसतील का? जर मिळाले तर फार चांगलं, परंतु ती शक्यता सध्या फार कमी दिसते आहे. माझं स्वतःचं असं विश्लेषण आहे, हा सुद्धा रस्ता ज्यावेळेला बनेल तर त्यावेळेला हे एक चीनच्या गळ्यामध्ये अडकलेलं अजून एक हाडूक असेल. कारण अफगाणिस्तानमध्ये त्यांची जी इकॉनॉमी आहे ही अजिबात डेव्हलप नाहीये. पाकिस्तानची इकॉनॉमी लॉसमध्ये चाललेली आहे. तर 2 लॉस मेकिंग देश ज्या मोठ्या रस्त्यावरती काय करतील? आणि ज्यावेळेला डोंगराळ भागात आपण रस्ता निर्माण करतो तर त्याकरता खर्च पुष्कळ होतो, आणि जर खर्च पुष्कळ झाला तर त्याचा वापर हा चांगला व्हायला पाहिजे. परंतु सीपेक कॉरिडॉर जो इतक्या वर्षापासून चालू आहे, त्याचा काय वापर केला जातोय? तर थोडक्यात काहीही फारसा नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं की समजा जो आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, या हायवेवरती जर रोज हजारो गाड्या ज्या जातात, त्याच्याऐवजी जर फक्त एकच गाडी जायला लागली दिवसाला, तर त्याचं किती नुकसान होईल? तर तसंच नुकसान हे पाकिस्तानच्या सीपेक कॉरिडॉरचं होतं आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानचं खूप नुकसान होत आहे आणि पर्यायाने हे जे नुकसान जे होतं आहे, हे त्याला काय म्हणायचं, हे नुकसान चीनचं पण होत आहे आणि अफगाणिस्तानचं सुद्धा होईल. तर त्याच्यामुळे हा रस्ता जरी बांधला गेला तर याच्यामुळे फारसा कोणालाही फारसा फायदा होणार नाही, असं माझं एक विश्लेषण आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक माहिती आपल्याला अशी अशी देऊ इच्छितो की आत्ताच एक म्हणजे ब्रेकिंग न्यूज आली होती. ती म्हणजे नक्षलवादाच्या म्हणजे संबंधामध्ये एक बातमी येते आहे की आपली जी सुरक्षा दलं आहेत त्यांनी छत्तीसगडमध्ये 34 नक्षलवाद्यांना मारलं आहे. आणि त्याच्यामध्ये बसवराजू नावाचा एक त्यांचा जो मोठा नेता आहे, त्याच्या डोक्यावरती 1 कोटीचं इनाम होतं. त्यांना सुद्धा मारण्यात यश मिळालेलं आहे. त्याकरता सुरक्षा दलं यांचं कौतुक करायलाच पाहिजे. आणि याच्यात सर्वात जास्त कौतुक करायला पाहिजे ते म्हणजे जे छत्तीसगड पोलिसांमध्ये त्यांनी एक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड नावाचा एक प्रकार सुरू केलेला आहे. त्यांचं काम हे फार छान आहे. नेमकं काय होतं, आपल्याला आठवत असेल की या विषयावरती मी एक पुस्तक पण लिहिलेलं होतं. आणि काही वर्ष आधी एक सलवाजुदम नावाचा प्रकार होता, ज्यामध्ये तिथले लोकल आदिवासींचा वापर छत्तीसगडचे पोलीस करायचे. परंतु नंतर काही ऍक्टिव्हिस्ट कोर्टात गेले, अशा प्रकारे आदिवासींचा वापर केला जाऊ नये म्हणून त्यांनी ऑर्डर्स पास करवल्या कोर्टाच्या मदतीने. सलवाजुदम हे बंद करण्यात आलं. परंतु नंतर छत्तीसगडने केलं काय, तर त्यांनी आदिवासींना प्रॉपर पोलिसांमध्ये भरती केलं, त्यांना प्रॉपर प्रशिक्षण दिलं आणि त्यांना नंतर एक चांगलं सोल्जर बनवलं. आणि आपल्या माहिती करता हे जे प्रशिक्षण दिलं जात आहे त्याच्यामध्ये मराठा रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री ज्याचा मी एक भाग होतो, तर त्यामध्ये त्यांचं जे म्हणजे त्यांचे ब्रिगेडियर पनवर म्हणून एक अतिशय जुने अधिकारी आहेत. गेले 20 वर्षाहून जास्त वेळ ते छत्तीसगडच्या कांकर भागामध्ये एक काउंटर इन्सर्जन्सी आणि जंगल वॉरफेअर ही स्कूल चालवत होते. आत्ताच ते रिटायर झाले आणि त्यांनी सैन्याचं जसं ट्रेनिंग दिलं जातं, CIJW स्कूल सैन्याची मिझोराममध्ये वरांगतेला आहे, तसंच ट्रेनिंग ते
इथे त्यांना देत होते. तर त्यामुळे ते ट्रेनिंग अतिशय उत्कृष्ट होतं. कारण त्यावेळेला छत्तीसगडचे गव्हर्नर होते जनरल सेठ, जे स्वतः काही वर्ष आधी मिझोराममध्ये राहिलेले होते. त्यांनी सैन्याची CIJW स्कूल तिकडनं उचलली आणि ते घेऊन आले कामकरला, आणि जिथे या स्कूलनी खूपच चांगलं काम केलेलं आहे आणि ब्रिगेडियर पनवरनी किती चांगलं काम केलं आहे ते आपल्याला पुढे येत आहे. तर ट्रेनिंग चांगलं आहे. डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे त्यांचं नेतृत्व चांगलं आहे. ते आदिवासी लोक आहेत, त्यांची काम करायची इच्छा आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. ही अतिशय चांगली बातमी आहे. आणि तसं झालं तर असं म्हटलं जातं, गृह मंत्रालय म्हणत होते, आपले जे गृहमंत्री अमित शहा आहेत ते म्हणत होते की 2026 पर्यंत आम्ही त्यांचा अंत करू. तसं झालं तर फार चांगलं होईल. कारण तसं झालं तर अबुझमाड जंगल इथे शेवटचे बेसिस आहेत या माओवाद्यांचे, तर ते जर नष्ट झाले तर आपल्याला त्या भागामध्ये जे असलेले जो म्हणजे रॉ मिनरल्स आहे, खनिज पदार्थ आहे, त्याचं उत्कलन करता येईल आणि ज्यामुळे अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे तो वेगाने वाढेल. आपल्याला मी एकच उदाहरण देतो की सध्या आपली 70% जी वीज आहे ती कोळशापासून जनरेट केली जाते. पण आपल्याकडे कोळशाचं जगातलं सर्वात मोठं भांडार आहे. असं असून सुद्धा आपण कोळसा हा ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियातनं आयात करतो. तर आपल्याकडे असलेला कोळसा आपल्याला या नक्षलवाद्यांमुळे वापरता येत नाही. तर म्हणून मला असं म्हणायचं आहे की जर याचं जर कंबरड मोडण्यात आलं तर आपला अर्थव्यवस्थेचा वेग जो आहे अतिशय वेगाने पुढे जाईल आणि भारताची एक अतिशय मोठी भरभराट होईल आणि तिथे राहणाऱ्या आदिवासींची पण होईल, इथल्या जनतेची पण होईल. तर मला वाटतं बसवराजूला मारणं आणि 34 नक्षलवाद्यांना मारणं ही अतिशय उत्कृष्ट बातमी आहे. आणि आशा करूया की जसं आपण प्लॅन केलं आहे 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचं किंवा माओवाद्यांचं कंबरड हे मोडलं जाईल. मी इथेच थांबतो. जय हिंद.